चला अंपायर्स कॉल करतायत. बॅट्समन मैदानामध्ये जा, कारण खेळाडू येईपर्यंत वाट पाहत राहिलो तर वेळ प्रचंड वाढेल. जे आहेत त्याच्याने आता तुम्हाला खेळावंच लागणार आहे. मगाशी देखील धाकटेजीचे खेळाडू आले नव्हते, परंतु त्यांनी बॅटिंग घेतली आणि जेवढे होते तेवढे खेळत राहिले. धन्यवाद. पुन्हा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. एकीकडे सुधीर पाटील आणि त्याच्या सोबतीला रमाकांत पाटील हे सलामीचे दोन खेळाडू मैदानामध्ये एंटर झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय ओमकार पाटील. रावे टेनिस क्रिकेट मधला एक दमदार खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे आणि सध्या तो बॅटिंग साठी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. मॅचला करूया सुरुवात. ओमकार पाटील आई रायबा देवी रावे टीमचा मुख्य खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आणि त्याच्या समोर आहे रमाकांत पाटील. पहिला बॉल राऊंड द विकेट न पहिलाच बॉल मिस टायमिंग कॅच ची संधी पहिल्याच बॉल वरती रमाकांत पाटील शून्यावरती बाद. चला आता मीट काढूया आपण आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्याच बॉल वरती विकेट ओमकार पाटीलनं पटकावले. नवीन खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये. मंगेश पाटील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे मंगेश पाटील, जो वनडाऊनला आलाय. डावाला तुम्हाला सावरावं लागेल मंगेश, कारण अद्याप ओ भन्नाट वेग, प्रचंड वेगवान बॉल, तिखट मारा, डॉट बॉल. दोन बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती रन्स नाहीयेत अद्याप. पनवेल तालुक्यातील सांगडे संघ जय चेरोबा खेळाडूंची देखील एक वेगळी ओळख राहिली. बऱ्याचशा संघांना पराभूत करण्याची ताकद या टीमने दाखवले. सांगडे टीम त्यांच्या विरोधात रावे झपकन आतमध्ये आल्या. मगाशी तेवढ्याच वेगानं बाउन्सर निघाला आणि आता तेवढ्याच वेगानं खाली राहून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉल विकेट किपरचा चांगलाच खेळ रंगलाय. धावा झाल्याच नाहीयेत. एक खेळाडू बाद धाव नाहीये अद्याप. आई रायबा देवी रावे बिंग विपक्ष जय चेरोबा सांगडेची मॅच. अनेक प्रेक्षक जोडले WTC च्या माध्यमातून, त्यांचं करतोय आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहत्रा मॅचला पांदिबे 11 पांदिबे आयोजित माजी उपसरपंच चषक 2026. बॅटची एज फर्स्ट स्लिप मध्ये डायरेक्ट थ्रो, रनआउटची संधी आई गमावले. खराब कनेक्शन म्हणूया. त्याची डायरेक्ट थ्रो कडेच जायला होतं मागे खेळाडून. जर डायरेक्ट हिट लागली असती तर काम 25 झाले असतं. रन्स मिळेल 1.
आणि सध्याच्या घडीला खेळाडू देखील रुचिक स्क्वॉड मध्ये 11 नाहीयेत, त्यामुळे सुधीरची विकेट आली असती तर आणखीन दबाव वाढला असता. एक वरती एक मंगेश पाटील आणि त्याच्या सोबतीला सुधीर पाटील यांना आपण पाहू शकतो. 4 बॉल मध्ये 1 धाव दिली आणि एक खेळाडूला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. ओमकार पाटील तयार. शेवटचे 2 बॉल पॉवर प्लेचे षटक सुधीरच्या विरोधात. ओमकार पाटील एक बॉल, अंपायरचा इशारा. 4 बॉल मध्ये फक्त एकेरी धाव. लोकप्रियता या विभागामध्ये आम्ही क्रिकेटची प्रचंड पाहिली. विविध गावं या विभागामध्ये आहेत. उरण पूर्व विभाग आणि आज त्याच विभागामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. ओ मागे फिरून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. 5 बॉल फक्त एका धावेचं षटक. शेवटचा बॉल राहिला. किती कौशल्य खेळाडूंमध्ये. जेव्हा तुम्ही गावाचं प्रतिनिधित्व करता, तुमच्या नावानं संघ एखादा ओळखला जातो, त्यामुळे तुम्हाला छाप तर सोडावीच लागते जेव्हा तुम्हाला प्रेक्षक पाहतात. आज कौतुक करूया आपण ओमकार पाटीलचा. काय कमालीची किमया साधली ओमकारनं. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली. आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल आई रायबादेवी रावी टीमचे खेळाडू तर प्रेक्षक तर जोरदार टाळ्या उद्या. एका धावेचं षटक आणि फक्त एकच धाव. ओमकार पाटील 5 डॉट बॉल 1 विकेट. कमालीची गोलंदाजी. ओमकार की जय जयकार. मृदू शेठ यांचे आवडते खेळाडू आहेत ओमकार पाटील आणि कमालीचं षटक त्याचं आलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 1 वरती 1 विकेट. पुढच्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला, जरी पहिल्या ओव्हर मध्ये रन्स नसल्या तरी आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल. सांगली टीम जास्त वेळ शांत बसून चालणार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील हेच घडलं. पहिल्या ओव्हर मध्ये 1 रन्स आली, पण पुढच्या ओव्हर मध्ये रन्स बनल्या होत्या. त्यामुळे आता तशाच पद्धतीच्या परफॉर्मन्सची गरज. त्याच्यानंतर पुढची मॅच जीपी क्लब फुंडे आणि त्यांना फाईट करेल मरुआई विंदणे. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय. 4 षटकं राहिलेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार आपण लवकरात लवकर या. तेज तर्रार बॉल. म्हणूया की पेन विभागाला फास्टर गोलंदाजांची कमतरताच नाहीये. मगाशी नसीब नाईक, रितेश वारी काय गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणि आता ओमकार पाटीलच्या पाठोपाठ दीक्षित पाटील आलेत. दीक्षित पाटीलचा प्रचंड वेग पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. 7 बॉल मध्ये फक्त एकच बॉल बॅटला लागला, जिथे 1 धाव आली. 6 डॉट बॉल. खराब क्रिकेट. जय चेरोबा सांगडे टीम सुधीर खेळतायत आणि त्यांच्या सोबतीला मंगेश पाटील. मंगेश 4 बॉल फक्त एकच धाव. दुसरं षटक समोरच्या दिशेने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह. बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. चांगली फिल्डिंग. चला, फायनली बॉल थांबवला कसा बसा. 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा देखील पूर्ण झाल्यात. स्पर्धेमध्ये अनोखे विक्रम घडतायत. कुठल्याच गोष्टीची सबब खेळाडूंनी सोडली नाहीये. कोणी मेडन षटक टाकलं, कोणी 3 बॉल मध्ये 3 विकेट्स घेतल्यात. पण एक प्रतीक्षा राहिली ती म्हणजे अर्धशतकाची. कोण झलकावेल, कारण 5 ओव्हर आहेत तुमच्याकडे. त्या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत खेळाडूंकडून. कारण जर तुम्ही 30 बॉल खेळताय, सलामीला येत आहेत लवकर, तर एखाद्या तरी खेळाडूचं अर्धशतक व्हायला हवं. ते आतापर्यंत पाहायला मिळालं नाहीये. काल आम्ही जवळजवळ 6 मॅच पूर्ण केल्या आणि आज ही 3री मॅच. म्हणजे टोटल 9 मॅच 18 इनिंग्स होत आहेत. त्यामध्ये अर्धशतक कुठल्याही खेळाडूच्या बॅट मधून आले नाही. क्षितिजनं तडाखा दिला काल. आय थिंक 43 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. पण तो नॉट आउट होता. इनिंग्स ब्रेक संपली तेव्हा. पण तो आता या मॅच मध्ये किती धावा बनतील. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एका धावेचं षटक. चला, हळूहळू खेळाडू येतात जय चेरोबा सांगडे टीमचे. लवकर या, कारण विकेटची गरज. 1 विकेट पडली आणि मुख्य खेळाडू आता येत आहेत. अशोक पाटील पहिल्या विकेट आली आणि आणखीन एक वेगवान बॉल. लाईन चेक केली अंपायर्सनं. व्हाईट बॉलचा इशारा केला. एक अतिरिक्त रन्स. उंच खेळाडू आहेत. आणि जेव्हा दीक्षितची हेअरस्टाईल पाहिली, इंडियन टीमचा फास्टर गोलंदाज इशांत शर्माची आठवण झाली. कारण अशीच उंच तगडा तो खेळाडू, लांब हेअरस्टाईल. इशांत शर्मा हे देखील भारतीय क्रिकेटसाठी फार मोठं नाव राहिलं. आणि सध्याच्या घडीला वेगाचा सामना करावा लागलाय सांगली टीमच्या फलंदाजांना दीक्षित पाटीलचा. पण लाईन दीक्षित फार महत्वाचे. जर लाईन भरकटली तर धावा मिळतात प्रतिस्पर्धी टीमला. ही चर्चा आम्ही केली की लाईन भरकटली तर प्रतिस्पर्धी टीमला त्याचा फायदा मिळतो. लगातार 2 व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन. चर्चा केली दीक्षितच्या वेगाची, परंतु दीक्षित कधी कधी वेगापेक्षा ना तुमच्या टप्प्याचं नियंत्रण बिघडतं ना, तेव्हा गोष्टी विपरीत घडतात. टप्पा फार महत्वाचा आहे. टप्पा चांगला तुम्हाला रिलीज करावा लागतो. हाय बॉटम ऍक्शन आहे, रिदम पा किती चांगला. आणि जेव्हा तो बॉलिंग करतो बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. या ऍक्शन मध्ये काय सुधारणा करतील का उंच तगडा असा गोलंदाज. ओ इथे बॉल, इथे तगडा बॉल. अंपायरचा इशारा, वाईट बॉल. तिसरा लगातारचा वाईट. 3 लगातार वाईट बॉल आलेत. 3 बॉल 3 विकेट्स पाहिल्या. 3 बॉल 3 षटकार. 3 बॉल 3 वाईट बॉल देखील आलेत. 7 वरती 1 विकेट. 5 ओव्हरची मॅच आहे, परंतु आता 3 वाईट बॉल. कदाचित पुढील ओव्हर मध्ये जर वाईट बॉल आले एक्स्ट्रा 1 ओव्हर जरूर पाहायला मिळेल सांगली टीमला. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस. आज बी अँड डी लॉट्स आपण पाहतोय. बरेचसे प्रेक्षक जेव्हा आम्ही लॉट्स पाहिला तेव्हा म्हणत होते की ए पोल मध्ये ए पोल मोठा का नव्हता. त्यांच्या माहितीसाठी आम्ही सांगू की कारण ए वर्सेस डी ही मॅच आम्हाला खेळवायची आहे. आणि डी लॉट्स देखील तसाच आहे. ए पोल नुसार ए वर्सेस डी सुपर 4 मध्ये ते सामने बी वर्सेस सी खेळवले जाते. ओ चांगला बॉल. LBW 3 स्टंपच्या मधोमध सापडलेत. सुधीर पाटील होतील LBW च्या स्वरूपात बाद. रॉकी पिक्चर अभी बाकी. मैदानाच्या आतमध्ये विकेट्स. LBW ने दिलाय धक्का. आणि रायबा देवीचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. रावेगाव लोकसंख्येने देखील प्रचंड मोठे आहे. आणि प्रचंड लोकसंख्या उत्सव आय थिंक तिथे होणाऱ्या त्या काठीचा मान हा फार चर्चेचा भाग राहतो. विकेट्स आली मागच्या बॉलवरती. रायबा देवी रावे गावचे खेळाडू खेळतात आणि संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. 7 वरती 2 विकेट. आशिष पाटील येतात नवीन खेळाडू. 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू आला आशिष पाटील. मंगेश पाटील त्याच्या सोबतीला. धावा कोण जमा करेल हा प्रश्न पडला. ओ इथे देखील सोडून दिल्या बॉलला. अंपायरचा इशारा. आणखीन एक वाईट बॉल. 4 वाईट बॉल या ओव्हर मध्ये आलेत. पण मागील काही दिवसा अगोदर इंडियाची मॅच झाली. अर्शदीप सिंगनं देखील 7 वाईट टाकण्याचा विक्रम केला. कधी कधी लाईन चुकत राहिली की त्या चुकतच राहतात गोष्टी. आणि सध्या विकेट मिळाल्यानंतर दबाव टाकण्याची संधी होती दीक्षित पाटीलला, परंतु 4था वाईट बॉल टाकला. म्हणजे षटक प्रचंड मोठं आता पाहायला मिळेल. कदाचित आमच्या स्कोररच्या अहवालानुसार हे षटक त्यांना जागा राहू द्या गोलंदाज दीक्षित. 4 वाईट बॉल आलेत. फक्त 3च बॉलचा खेळ संपलाय. 7 धावा. बाउंड्री आली नाहीये, परंतु वाईड न रन्स तुम्ही खर्च करतायत, त्यामुळे धाव फलकावरती 8 रन्स लागलेत. ऑन साइडला बॉल लॉंग ऑनला जाईल. वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 9 धावा. ओ आणखीन एक यॉर्कर. भन्नाट वेग. आणखीन एक चांगला बॉल. रन्स मिळेल 1 धाव. आणि एका धावेने फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचला सांगली टीम. 10ला 2 विकेट. चला मोठे फटके येत नाही तो मुले थोडेसे प्रेक्षक देखील शांत झालेत. प्रेक्षकांना हेच हवं असतं की फटके कधी येतील, कधी चांगले फटके पाहायला मिळतील. खेळाडू आलेत आशिष पाटील आणि त्याच्या सोबतीला मंगेश पाटील. या टीमचा मुख्य खेळाडू. आणि धावा काढाव्या लागतील आशिष, कारण फक्त 10 धावा झाल्यात. 11 बॉलचा खेळ निघाला. शेवटचा बॉल. हो 5वा वाईड. 5वा वाईड बॉल. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, खेळाडू दखल घ्यायची. तुम्हाला बिमर रनआउट साठी आम्ही एक रिव्ह्यू दिलाय. आणि जेव्हा तो असफल राहतो तेव्हा तुम्हाला पुढचा रिव्ह्यू दिला जात नाही, कारण फक्त एकच रिव्ह्यूची तुम्हाला मागणी करता येईल. त्यामुळे वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. चांगली अंपायरिंग राहिले संपूर्ण दिवसामध्ये आमचे लोकल अंपायर्स. 10 बॉल हाताळलेत. षटक असतं 6 बॉलचं. आणि पुढचा बॉल 11वा असणाऱ्या. कदाचित तो वाईट आला तर 1 डझनचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. दीक्षित पाटीलचं महागडी गोलंदाजी. वाईड न रन्स खर्च केलेत. अभिजित पाटीलचा रेकॉर्ड मोडला, जो खोपटेचा खेळाडू होता.
ओ इथे तेच तर्रार नाखुश गोलंदाज, कारण लाईन मिळाली नव्हती पण तो बाउंड्री देखील दिली नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस जय चेरोबा सांगली टीमची धावसंख्या 2 खेळाडू बाद, फक्त 11. दोन खेळाडूंच्या बाद मोबदल्यात 11 धावा. आज रावेची पाठीराखी कमी पाहायला मिळतात. क्रिकेट म्हटलं की पेन विभागामधील प्रेक्षकांची गर्दी आम्ही नेहमी पाहतो, पण तो आज सुट्टीचा दिवस नाहीये, वर्किंग डे. कामाकडे देखील लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. आणि जे मॅच खेळतात खेळाडू जे युवा आहेत 10वी 12वी मध्ये, त्यांना देखील आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून या सूचना देऊ. क्रिकेट जरूर खेळा, पण तो आयुष्याचा खेळ होणार नाही ना, याची देखील दखल घ्या. कारण तुमच्याकडून फॅमिली फार मोठी अपेक्षा करते, आपल्या कुटुंबासाठी देखील आपल्याला आयुष्य जगायचं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील शिक्षणामध्ये कमतरता दाखवू नका. कारण वर्तक सर आता तिसरी नवी मुंबई म्हणून घोषित केले. आपल्याला जमिनीचा पैसा विविध देईल, पण तो गाणी देखील आपण ऐकला की वाऱ्याचा पैसा वाऱ्यावर गेला, जमिनीचा मालक वॉचमॅन झाला. अशी गोष्ट व्हायलाच नको. किती पैसा आला तरी उन्मत्त होऊ नका. कारण 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र जंगलामध्ये अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जलून मेला होता, आणि ज्या तुकोबऱ्यांना घरामध्ये बसायला साधं पोतं देखील नव्हतं, त्यांना न्यायला जगाचा बाप विमान घेऊन आला होता. पैसा हेच सर्वस्व नाहीये. पैसा आला तर त्याचा चांगला वापर करा, शिकाल तर टिकाल, हा संदेश आम्ही रुचिक या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. कारण क्रिकेट पाठोपाठ प्रबोधन देखील फार महत्वाचं आहे. फक्त क्रिकेटच नकोय, कारण फॅमिली आपली प्रचंड अपेक्षा करते. फॅमिलीकडून आपल्याला प्रचंड अपेक्षा आहेत की तुमचा मुलगा शिकावा. कारण जसा जसा वय आई वडिलांचा वाढत जातो तशा तशा आपल्या मुलाकडून त्यांना अपेक्षा असतात. या वयामध्ये तुम्हाला क्रिकेट पाठोपाठ तुमचं करिअर देखील घडवायचं आहे. ओ इथेच ग्लान्स केला बॉलला, फटका चांगला. 1 रन मिळाले जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, चला चान्स नाहीये, फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक 12 वरती, 2 विकेट्स. सध्याच्या घडीला बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा, दिवसा स्पर्धा, रात्री स्पर्धा, सकाळी झोपवायचं, त्यानंतर उठायचं, रात्री डबल नाईटला जायचं खेळण्यासाठी, डे नाईट स्पर्धा फॉर्मॅट चालू राहिल्या. पण त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील लक्ष ठेवा. ओ इथे फटका चुकीचा राहिला, प्रयत्न 1 2 3 तिसऱ्या मोमेंट मध्ये देखील चान्स पकडण्याचा संधी निर्माण केली, पण तो कॅच ड्रॉप. सुरुवातीला सोपा कॅच होता, आणि तो सेकंड अटेम्प्ट मध्ये पाहू ऍक्शन रिप्ले मध्ये डेफिनेटली घडलंय काय. ओमकारचा वेगवान बॉल बॅकफुट वरती गेले, लेट कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू फर्स्ट स्लिप मध्ये तैनात होता. 1 चान्स, 2 चान्स, तिसरा देखील होता त्याला, त्यानं कॅच सोडला. आता 3 मोमेंट प्रयत्न केलं त्यानं, बॉलवरती नजर ठेवली. तू या परिस्थितीमध्ये सुरुवातीचा चान्स होता तो सोडला म्हणूया आपण. ओ वेगवान बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, बॅट फिरण्या अगोदरच बॉल आला समोर. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत, 2 धाबा मिळतील. आमचे 12वे खेळाडू म्हणतात की सिंगलच होती, पण तू मैदानामध्ये ज्याची जलते त्यालाच कळते. मैदान थोडंसं कठीण आहे आमचं क्रीडांगण. थोडंसं प्रचंड मेहनत आयोजकांनी घेतली क्रीडांगणाला, वाटलं देखील नव्हतं, पण तू ते स्वप्न सत्यात उतरवलंय, ही देखील तेवढीच मोठी गोष्ट आहे. 2 धाबा मिळाल्या, 15 वरती 2 विकेट्स. इथे फटका फिरून मारलाय, बॉल निघालाय हवेच्या झोकानं. मगासपासून शांत वातावरण, पण तू या षटकारानं धावफलक पुढे जाईल. आलाय षटकार. दोन 2.5 बॉलचा खेळ संपलाय. फायनली तो ब्लास्ट जो अपेक्षित होता तो षटकार आला. धावफलकावरती 21 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, रन्स फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. आई रायबेदेवी रावे टीमने धावा खर्च केल्यात 22 ला 2. चला मैदानामध्ये घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. प्रेक्षक तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पानदिवे 11 पानदिवे आयोजित माजी उपसरपंच चषक. आम्ही असे गेलो आणि असे आलो. तत्पूर्वी जाऊया डीजे रॉकी कडे.
विकेट पडल्यात 22 वरती. धाव फलक थांबलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जीपी क्लब फुंडे टीमचे कॅप्टन आणि मरुआई विंधणी संघाचे कर्णधार टॉस साठी संपर्क साधा. फक्त 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतोय आणि जर एखादा कॅप्टन आला आणि दुसरा कॅप्टन त्याच्या विरोधातला उपस्थित नसेल तर त्याच्या विरोधी टॉस येईल. कधी कधी टॉस देखील महत्वाचा असतो. काल वर्तक सरांनी सांगितलं की जवळजवळ भारतीय संघ 19 टॉस हारला. टॉस महत्वाचे असतात. बरेचशा मॅच देखील भारत संघ त्यामध्ये पराभूत होत होता. वेळेवरती क्रिकेट खेळा आणि हा देखील खेळाडूंना आपण रुचिक संदेश देऊया की घरातून निघताना सावकाश निघा तुम्ही, परंतु लवकर खेळाडू निघाल तर गाडीचा वेग स्लो ठेवून मैदानामध्ये लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण बऱ्याचशा दुर्घटना सध्याच्या घडीला पाहायला मिळाल्या. बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या. चिरलेची नाईटची स्पर्धा 4:30 वाजता निघत असताना तिथे देखील एक अपघात पाहायला मिळाला. म्हणजे गाडीचा वेग थोडासा तुम्ही कमी ठेवा आणि सुरक्षित पोहोचा. चला, मरुआई विंधणी टीमचे खेळाडू आलेत का? जीपी क्लब फुंडे आकाश आलेत. आकाश या टॉस साठी. आणि फुंडे टीम जर मॅच तुम्ही पाहत असाल, जर कोणी आला असाल तर रिपोर्टिंग दाखवा तुम्ही, कारण टॉस फार महत्वाचा आहे. टॉस साठी जर आपण आला नाही तर तुमच्या विपरीत टॉस दिला जाईल. मरुआई विंधणी संघ दाखल झालाय. आकाश पाटील या विभागामध्ये आकाशची देखील चर्चा बरीच राहते. जेव्हा जेव्हा हा खेळाडू येतो विंधणीचा, सातत्याने खेळाडूंना देखील परफॉर्मन्स चांगला दिलाय. चला, मॅच कडे लक्ष वेधूया. 12 बॉलचा खेळ राहिला. 2 खेळाडू बाद 22 धावा. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षद येत आहेत. हर्षद मोकल. वाईट बॉल, अंपायरचा इशारा. 23 रन्स. मोकल आलेत बॉलिंग करण्यासाठी आणि मोकल आल्यानंतर हे आठवलं की पेण तालुक्यातील सुशांत मोकल हा देखील खेळाडू तेवढाच धाकटीचा आणि तेवढाच विस्फोटक खेळाडू आहे. त्याचा संघ देखील गावदेवी कळवे संघ बी लॉट्स मध्ये खेळणार आहे. अनिकेत मोकल फ्रॉम साई ऑन साइडला वळवलं. वाडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. एक पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. चांगलं जज केलं खेळाडूनं. व्हेरी गुड फिल्डिंग. फक्त एक धाव. सध्या तरी सुरुवात थेंबे थेंबे तळे साचे अशीच म्हणूया. मोठ्या फटक्यांची गरज आहे. धावा अगदी कमी पाहायला मिळतात. टीम जय चेरोबा सांगली टीम सुरुवातच खडतर झाली. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही स्पर्धा खेळण्यासाठी येता लवकर या. मैदानाचा अंदाज बांधा, कशी खेळपट्टी आहे. आणि त्यामुळे उशिरा आलेले खेळाडू थोडेसे आता बॅटिंग मध्ये फसलेत. विकेटची संधी, टिपलाय कॅच, फलंदाज झालेत बाद. धन्यवाद. विकेट आली. आणखीन एक धक्का लागला सांगली टीमला. जय चेरोबा सांगली विपक्ष आई रायबादेवी रावे ब संघ खेळतोय. नवीन खेळाडू अमित भोपी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. 24 ला 3 विकेट्स पडल्यात. 3.2 बॉलचा खेळ संपला. कदाचित या आजच्या दिवसातला सर्वाधिक कमी स्कोर पाहायला मिळतोय की काय. रन झाले नाहीयेत. बादशाह सोडाचे प्रोप्रायटर आहेत अमित आणि सध्या ते बॅटिंग साठी एंटर झालेत. हर्षदचं कौतुक करूया. चांगली बॉलिंग तो करतोय. युवा जिगरबाज खेळाडू आहे. 2 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. एक मुख्य खेळाडूला त्यानं बाद केले. चला आकाश या. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस बॉल. चान्स सोडला खेळाडूनं. इथे मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. रिफर केला थर्ड अंपायर्स. पण कोणी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलं का अंपायरचा कॉल आहे. स्वतः अंपायर्सनं मागणी केली. त्यामुळे बॅटिंग टीमला रिव्ह्यू एक जरूर राहील त्यांच्याकडे. डिसिजन पेंडिंग या अंपायर्स. टीव्ही वरती आपण हे दृश्य पाहूया. चला 1 2 3 4 5 6 फक्त एक बॉलचा डिसिजन द्यायचं. पण तो आमची कमिटी पा किती तत्पर आहे. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फेअर डिलिव्हरी टीव्ही अंपायर्स डिसिजन. अंपायर्सच्या मनामध्ये जो शंकेचा भाग होता तो आता निघाला. कारण त्यांनी देखील हे सांगितलं होतं सुरुवातीला की इथे हा फेअर डिलिव्हरी आहे. 25 ला 3 विकेट पडल्या. 3.3 बॉलचा खेळ. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय काल्या पडद्याच्या समोर. सीमा पार. 4 रन.
डीजे 4 धावेनं धावफलक पुढे जाईल. 29 समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये तडाखेबाज स्ट्रोक असे फटके हवेत. आता डेथ ओव्हर मध्ये आक्रमण करायला हवं. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, डीप कव्हरचा खेळाडू सरसावलाय, बॉल पकडलाय त्यांनी, पण तत्पूर्वी 2 झाल्यात का तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. तिसरी धाव मिळणार नाही, 2 धावा मिळतात. 31 31 ला 3 विकेट, 31 वरती 3 विकेट पडल्यात. जीपी क्लब फुंडे टीम कर्णधार येऊ द्या, आता फक्त शेवटचं षटक आहे. याच्यानंतर वेळेवरती स्पर्धा आम्हाला पूर्ण करायची. 1:45 वाजलेत. सलामीच्या सर्व सामने आपण सरळ खेळतोय सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर बी लॉट्सचे सामने होतील. इथे एक आणखीन एक चांगला बॉल, क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहणं अडवला, बॉल पुढे ढकलला आणि 2 धावा मिळतील. आणि 2 धावेने डबल तिरी धावफलकावरती 33 ला 3. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जय चेरोबा सांगली टीमची धाव संख्या 3 बाद, 33 धावा. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता आमचे छोटे कलाकार एस जादू. स्क्रीन वरती तुम्ही हँडसम बॉय जीवांश याला आपण पाहू शकता ऑन द स्क्रीन, आणि डीजे रॉकी यांना आपण स्क्रीन वरती पाहू शकता, ज्यांनी आज प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट केलंय. डीजे रॉकी आणि जीवांश, सहर्ष स्वागत आपलं. आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस 33 ला 3. क्रिकेटची आपण जन्माला आलो तेव्हाच प्लास्टिकची बॅट मिळाली, त्यामुळे आज क्रिकेट वर्ल्ड कडे जीवांशला आपण वळताना पाहतोय. शेवटचं षटक आहे. जय पाटील आलेत. पहिल्याच बॉल वरती जय विजय त्यांना मिळालाय. 33 ला 4. दोन्ही पुढचे कॅप्टन जर उपस्थित नसतील तर ओव्हर मध्ये कपात केली जाईल, याची दखल घ्या. मरुआई विंधणे संघ आम्ही अनाउन्समेंट शेवटी तुम्हाला आता पुन्हा एकदा करतोय. आकाश आलेत. पुंडे टीम जर आता तुम्ही उपस्थित नसाल इनिंग ब्रेक मध्ये तर विंधणे संघाला मी टॉस विन देऊ, याची दखल घ्या. 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. गोलंदाजी ट्रॅक वरती जय पाटील, आणि या शिस्तीला तुम्हाला लाभणं गरजेचं आहे. वेळेवरती पोहोचा. टॉस साठी कॅप्टन या, आणि स्पर्धा लाईव्ह आहे. वारंवार जर आपण तोच उल्लेख करतो की कॅप्टन पोहोचले नाहीयेत, कॅप्टन पोहोचले नाहीयेत. विंधणे संघाचे आलेत आकाश पाटील, आणि फुंडे टीम प्लीज कोऑपरेट करा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ऑन द राईज, बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेनं, सीमा पार. जय पाटीलच्या विरोधात पहिला षटकार. का 39 ला 4 विकेट. आडव्या बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे चांगला फटका आला, पण 2 रन्स 2 देखील कंप्लीट केल्यात. स्पेशल ज्यूस सेंटर कोपरवली उरण कलवे पेन, विविध प्रकारचे ज्यूस आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या साईडलाच आहेत. पायनॅपल, मँगो, ऍपल, लिंबू, मसाला सोडा सर्व काही तुम्हाला मिळेल. विजयजी पाटील ज्याचे प्रोप्रायटर आहेत. स्पेशल ज्यूस सेंटर कोपरवली उरण कलवे पेन.
श्रीराम समर्थ ज्यूस सेंटर वरती जाऊन तुम्ही जरूर आस्वाद घ्या. गरमीचे दिवस प्रचंड वाढलेत. जोरदार अपील. हो इथे काय घडलंय? जोरदार अपील. चला हे जवळजवळ आज 3 वेळा घडले. पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये. आवाज येतोय परंतु नक्की आवाज कसला येतोय का? कदाचित आयोजक स्टंपच्या खाली माईक, कारण ज्या पद्धतीने 3 वेळा ही घटना पंचांना देखील गोष्टी आज बऱ्याच वेळा हँडल कराव्या लागल्यात. जोरदार आवाज आला परंतु तो आवाज कसला होता हा कळाला नाहीये. मगाशी देखील याच गोष्टीची पडताळणी आपण केली. 41 ला 4 जीपी क्लब फुंडेचे कॅप्टन आलेत. या आपण फक्त आता 2 बॉलचा खेळ बाकी आणि त्याच्यानंतर आपण टॉस करू. त्या फलकावरती 41 ला 4. फुल टॉस बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट क्रमांक 5. खेळाडू बाद. आपण देतोय आणि त्याची आता गरज लागली ती म्हणजे जय चेरोबा सांगली टीमला. पाहूया आपण स्क्रीन वरती देऊ हा डिसिजन. नक्की हाईट फॅक्टर इश्यू आहे का? किती उंच गेलाय बॉल, बॉल न उंची किती घेतली, कधी फटका खेळलाय खेळाडून, याची पडताळणी केली जाते. डिसिजन पेंडिंग. कंट्रोल रूम मध्ये आपण हा डिसिजन पाठवतोय आणि टीव्ही अंपायर डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. खेळाडू होतील बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल. अर्धा संघ गारद केलाय जय चेरोबा सांगली टीमचा आणि 5वा धक्का लागलाय सांगली टीमला. 41 धावा आतापर्यंतचा सर्वाधिक कमी स्कोर. कारण काल देखील रन्स प्रचंड बनल्या. 5-5 ओव्हर मध्ये 70, 65 अशा धावा बनताना आम्ही पाहिल्यात. पण तू काल आणखीन एक कमी स्कोर होता 21 धावेचा. पहिल्याच मॅच मध्ये गुणवंत स्पोर्ट्स फिरकूनचा गोवटणे संघाने तो सामना जिंकला आणि या मॅच मध्ये देखील तेवढ्या रन्स नाहीयेत मित्र म्हणेल. फुल टॉस बॉल. डीप मिड विकेटला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू पोहोचतायत. 1 केले पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. खेळाडू होतील बाद. फक्त 42 काढल्या जय चेरोबा सांगली टीमनं आणि या मॅचला जिंकण्यासाठी छोटीशी चेस. येणारे 30 बॉल 43 धावेचा पाठलाग करावा लागेल आई रायबादेवी रावे संघाला. चला आपण टॉस करूयात. जिथे विंदळे संघाचे कॅप्टन आकाश पाटील आहेत आणि दुसरीकडे जीपी क्लब फुंडे टीमचे कॅप्टन आलेत आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट होतील सुनीलजी वर्तक सर. हॅलो. स्वागत आहे पांदिवे 11 पांदिवे आयोजित उपसरपंच चषक 2026 आणि या आयोजनातील आजच्या दिवसाचा हा 4था सामना असेल. हा सामना बी गटातील असेल आणि समोर आहेत 2 संघ अर्थातच विंधणे विपक्ष फुंडे आणि नाणेफेकीसाठी आमचे शिवसेनेचे युवा नेते रोहिदासजी यांच्याकडून नाणेफेक केली जाईल. सर्वप्रथम 2 संघांना काही सूचना देतोय. तुमचा 12वा प्लेयर हा कंपल्सरी पॅव्हेलियन मध्ये स्कोररच्या मागे असेल. 12वा प्लेयरच पाणी घेऊन जाईल आणि आपल्याला एक रिव्ह्यू दिला जाईल. तोही रिव्ह्यू फक्त बीमरचा ना, बीमर आणि रनआउट साठी आपल्याला रिव्ह्यू असेल. अन्यथा आपल्याला दुसऱ्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. पंचांना जर वाटलं तर पंच सर्व प्रकारचे रिव्ह्यू मागू शकतील. तर बोलूया दोघांनाही, दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. रोहिदासजी आणि कॉल करतील. जीपी फुंडे संघ कॉल करणार आहे. हेड इज कॉल. पायचा टेल आलेला आहे म्हणजेच विंधणे संघ नाणेफेक जिंकलेला आहे. विंधणे संघ काय आपला डिसिजन असेल, फलंदाजी की गोलंदाजी? डिसिजन नंतर असेल. पण जर फलंदाजी आली तर साधारण शक्यतो गोलंदाजी स्वीकारली जाते. गोलंदाजी घेतली तर फुंडे संघाला कितपर्यंत रोखण्याचं आपलं ध्येय असेल.
फलंदाजी घेतलं तर 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि फलंदाजीत जर घेतली तर टार्गेट तुमचं कितीपर्यंत टार्गेट तुम्ही देऊ शकाल प्रतिस्पर्धी संघाला? 70 रन काढण्याचा प्रयत्न करू. तेही 70 रन्स काढण्याचा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जर फुंडे संघ नाणेफेक जिंकलेला जरी नसला तरी तुमच्या वाट्याला काय येतं हे माहिती नाही. जर प्रथम फलंदाजी शक्यतो येण्याची शक्यता, कारण जो संघ नाणेफेक जिंकलेला आहे तो त्या संघानं शक्यतो क्षेत्ररक्षणच घेतलेले आहे. म्हणून तुमच्या वाट्याला जर फलंदाजी आली, हे स्कोरिंगचं ग्राउंड आहे. आज देखील पहिल्या सामन्यामध्ये 72 धाबा काढलेल्या आहेत. काल देखील पहिल्या सामन्यामध्ये 70 धाबा आल्या. आउटफील्ड थोडीशी खराब जरी असली तरी धाबा इथं निघतात आणि धाबा फारशा चेस झालेल्या नाहीत. तशा प्रकारे तुमचं डिसिजन जर पहिली फलंदाजी वाट्याला आली तर कितपर्यंत धाबा उधारण्याचं उद्दिष्ट असेल? आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच जास्तीत जास्त दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. बोलूया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. फुंडे विपक्ष विंधणे या सामन्यातील नाणेफेकीचा कौल विंधणे संघाने जिंकलेला आहे. निर्णय त्यांचा येईलच, परंतु बोलूया ह्या चालू सामन्याकडं. सध्या जो चालू सामना सांगडे विपक्ष रावे अशा प्रकारे या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सांगडे संघानं थोडीशी खराब सुरुवात झाली. कारण आपण पाहतोय अगोदरच त्यांचे काही खेळाडू म्हणजे सामना ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी देखील पोहोचले नव्हते आणि अर्थातच मला वाटतं की त्यांची सलामीचा फलंदाज देखील पोहोचला नव्हता. अशा परिस्थितीत सामन्याला सुरुवात झाली आणि धावसंख्या नोंदली गेली 42. फक्त 43 धावांचं विजयासाठी उद्दिष्ट असेल. संयम सर पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधा. त्रेचाळीस धावांचं विजय उद्दिष्ट. सामना रंगतोय. खरं तर वाऱ्याची दिशा देखील अगदी पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा प्रकारची आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाला एक पोषक अशा प्रकारची. तत्पूर्वी आमचे पिरकोण संघाचे यावर्षी ज्यांचा अगदी फॉर्म आहे असे आमचे सौरभ दादा यांचंही आगमन आहे, शुभ आगमन आहे. कालपासून आमचे अजित जोशी सर देखील या सामन्याचा आनंद उपभोगत आहेत. महेश जोशी. तदनंतर आपण वळूया या सामन्याकडे. 43 धावांचा विजय उद्दिष्ट. सामना रंगतोय. सुरुवात होते. पहिला चेंडू अगदी यॉर्कर स्वरूपाचा चेंडू टाकला गेलाय. अशा प्रकारे जर गोलंदाजाच्या हाताला चेंडू लागला असता तर नक्कीच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता. पहिला चेंडू निर्धाव जातोय. फलंदाज ओमकार आणि नॉन स्ट्राईकला आहे सुनील. सलामीची जोडी. आव्हान छोटस असलं तरी त्याला मोठं करण्याचं ध्येय अगदी जर गोलंदाजाच्या आणि क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये असलं तर नक्कीच एक या छोट्या आव्हानाला देखील समोर जाताना पाहायचं आहे झेल होत आहे की नाही. हा येतोय मात्र आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना. आमच्या नसीब WTCच्या PC वर आदळला नाही, अन्यथा आमच्या रुचित सरांचं नक्कीच सौरभच्या हाती झेल होता. पहिल्या निर्धाव चेंडून सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर मात्र ओमकारच्या बॅट्स मधून आला दणदणीत षटकार. पुढचा चेंडू अगदी उंची दिलेला चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. लॉंगांच्या क्षेत्रामध्ये जातोय. दुसरी धाव कदाचित घातक ठरू शकली असती, परंतु वेळेवर अगदी नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजानं नकार दिलाय आणि ओमकार व्यवस्थित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. धावचीच्या स्वरूपाचा फलंदाज बाद म्हणजेच ती एक आत्मघातकी रन. हे रन्स घेण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला अगदी शेवटच्या मोमेंटला निर्णय बदलला गेलाय आणि एकच धावेवर समाधान. धावसंख्या 7.
हा चेंडू ऑफ यष्टीच्या बाहेरून जातोय. हलकेशे स्टेअर करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू न येता चेंडू जातोय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धाव फलकावर फक्त 7. आव्हान जरी सोपं असलं तरी नक्कीच एक दमदार फलंदाजी करताना कमीत कमी षटकांमध्ये हा स्कोर उभा करण्याचा प्रयत्न असेल, कारण कॉन्फिडन्स लेवल त्याच्यातूनच या संघाची या फलंदाजाची वाढली जाईल. सिलेमेडॉफच्या क्षेत्रामध्ये एक चेंडू तटवला जातोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धावा आणि चौथ्या चेंडू निर्धाव, परत 5व्या चेंडूवर 1 धाव. अशा प्रकारे आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावांची नोंद. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू परंतु त्याचा फायदा मात्र उठवता आला नाही ओमकारला. निर्धाव चेंडू होतो या षटकातील हा तिसरा निर्धाव चेंडू. 3 चेंडूमध्ये धावा आल्या, षटकार आणि 2 एकेरी. अशा प्रकारे धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आपण पाहतोय बिनबाद 8. बंधुराज रावे येथून त्यांना शुभेच्छा देतात. लाईव्ह प्रक्षेपण सध्या पाहतात. त्याचबरोबर त्यांना गोवठण्याचे आमचे अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत या रावे संघाला आणि ओमकार दादाला. आणि मुद्दूबाई त्याचबरोबर सूर्यकांतजी पाटील यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा येत आहेत. वळूया सामन्याकडे. अगदी शुभेच्छांच्या जोरावर नक्कीच वाटचाल सुरू आहे. सध्या जर पाहिलं तर लो स्कोरिंग म्हणजे झालेले आहे, कारण 42 धावा उभारल्या गेलेल्या आहेत. 43 धावांचं विजय लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर, षटकाची सुरुवात 1 धावेने झाली. गोलंदाज सूर्यकांत पाटील. अगदी आम्हाला त्यांच्याकडून आमचे लाईव्ह रुचिर दादा म्हणून यांच्याकडून खूप काही माहिती, खेळाडूंचा बायोडेटा जवळपास त्यांच्याकडे आहे. म्हणजे यापुढं कदाचित खेळाडू उतरल्यानंतर त्याच्या रन्स, त्याचं सर्व स्ट्राईक रेट पासून अगदी आपल्याला डिटेल्स या लाईव्हच्या प्रक्षेपण. मागेच काही 2 षटकांपूर्वी त्यांनी सांगितलं की काही दिवसानंतर आपल्याला DRS देखील ही सुविधा देखील लाईव्हच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल, कारण विज्ञानानं प्रगती केलेली आहे. आणि तशा प्रकारची फक्त एकच गोष्ट विज्ञानानं अजूनही साधली नाही, नंतर सांगतोय. नाही सर, अशा प्रकारची नाही की विज्ञानानं खूप प्रगती केली असली. येतोय चौकार, तरी पण काल ज्या गोष्टीचा उल्लेख केला या शृंखलेसाठी, या आयोजनासाठी शुभेच्छा देण्यासाठी ज्यावेळी महेंद्र घरत साहेब आले आणि रक्तदानाविषयी माहिती दिली, त्यावेळेच मी सांगायचं होतं, परंतु सामन्याला सुरुवात करायची होती. विज्ञानानं भरपूर प्रगती केली असली तरी अजून शरीरात निर्माण होणारं म्हणजे मानवी रक्त अजून विज्ञान निर्माण करू शकलं नाही. ते मात्र तुमच्या आमच्या सारख्यांच्या रक्तदात्यांच्या शरीरातूनच मिळवावं लागतं. ही एक अजून विज्ञानानं प्रगती केलेली नाही. बोलू या सामन्याकडे. हा चेंडू पूल केला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक फंबल होतोय, जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा 1 बाउन्स चौकार. अगदी ओमकार दादा, तुझ्यासाठी एक चांगल्या प्रकारची योजना आहे, तुझ्यासाठी एक चॅलेंज देखील आहे. बंटी पाटील रावे यांच्याकडून ओमकारनं जर षटकारांची हॅट्रिक की 3 6 म्हटलं तर कंटिन्यू की 3 हॅट्रिक
हॅट्रिक जर लगावली तर 5,000 रुपये 69 ग्रुप यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची धनराशी आपल्याला बक्षीस रूपाने प्राप्त होईल. नक्की हे चॅलेंज आहे आपल्याकडं. त्याचबरोबर या 3 षटकारांशी आपला संघ देखील विजयाच्या उंबरठ्यावर जाऊ शकतोय. पाहायचा यानंतर झेल आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही, अप्रतिम टिपला जातोय झेल. आणि या ठिकाणी मात्र या खेळाडूचा संपतोय खेळ. डीजे झोप अर्थाने रोहितदादा एक गोष्ट सांगू शकतोय की आपण बऱ्याच वेळेपासून रॉकीचा आपण उदो करतोय की मॅडी डीजेचा हा शिष्य, परंतु अशा शिष्याचा यथोचित सन्मान देखील व्हायला हवाय. मी हे षटक संपल्यानंतर या गुणवंत अशा डीजे मास्टरचा आपण यथोचित सन्मान देखील करायचा आहे. सोमवारी कराल तेव्हा करा. सोमवारी आज आहे उद्या नाही. उद्याचं भविष्य कोणी सांगले रॉकी? आज आहे तोपर्यंत सन्मान करून घे. सोमवारी हवं तर दुसऱ्या वेळी करा, परत करा. चला बोलू या सामन्याकडं. अगदी चांगल्या प्रकारे ओमकारच्या बॅट्स मधून निघालेला हा येतोय, माफ करा दीक्षित, येतोय हा षटकार. खर तर आल्याबरोबरच या षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलं गेलंय. ओमकार साठी खूप मोठं चॅलेंज आहे. एक योजना आहे त्याच्यासाठी. बंटी पाटील रावे आणि 69 ग्रुप याच्याकडून 3 सलग 6 साठी तब्बल 5,000 रुपयाची धनराशी. धावसंख्या 24. दुसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या केवळ 18 आणि या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 16 धावांची 8 माफ करा 18 नव्हे तर या दुसऱ्या षटकामध्ये 16. अशा प्रकारे एक सफलता देखील. नक्कीच टाइम वेस्ट करू नका. काहीतरी आयोजक मला तर वाटते सूचना घेऊन गेलेले आहेत, त्यामुळे थोडासा खेळ थांबतोय. रोहिदासजी पाटील निष्ठावंत शिवसैनिक युवा सेनेचे या पूर्व विभागाचे अध्यक्षपद मला तर वाटते ज्यांच्याकडे आहे असे हे निष्ठावंत शिवसैनिक येत्या काही कालामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची देखील रणधुमाली. आज 29 महानगरपालिकांचा निकाल सध्या लाईव्ह प्रक्षेपण बऱ्याच ठिकाणी चालू आहे, बरेच न्यूज चॅनल मधून चालू आहे. दोन षटकांचा खेळ संपतोय. तिसरं षटक घेऊन येतोय अमित भोपी. अगदी आव्हान जरी सोपं असलं तरी पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा फक्त आणि फक्त 8 धावा आल्या होत्या. संत सुरुवात झाली होती म्हटलं जाईल, परंतु दुसरं षटक मात्र अगदी हाणामारीचं षटक असावं तशा प्रकारचं फलंदाजीच्या स्वरूपात हे षटक पार पडलं. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. नक्कीच एक वेगळ्या ऍक्शनचा हा गोलंदाज आहे अशी माहिती देखील गोलंदाजी करण्याच्या अगोदरच माहिती मिळते. या गोलंदाजाच्या ऍक्शन कडे लक्ष देखील. पहिलाच बीमर, अगदी मोठा नो बॉल. गोलंदाजी आमचे रुचिर दादा आहेत ना, प्रत्येक मी म्हटलं ना की कदाचित प्रत्येकाचं म्हणजे हिस्ट्री नव्हे तर याच्या पुढे त्यांचं WTCचं लाईव्ह प्रक्षेपण असेल त्यावेळी खेळाडूचं, जसं आपला भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू येतोय, किती सामने झाले, किती धावा त्याच्या नावावर आहे, स्ट्राईक रेट काय आहे, त्याची शतक अर्धशतक किती किंवा शतक किती, हे जसं रेकॉर्ड येतं तसंही रेकॉर्ड आमच्या रुचिर दादाच्या माध्यमातून येईल. tenniscricket.in च्या माध्यमातून, संतोष सरांच्या माध्यमातून अशा प्रकारचं हे आलेली आहे गोष्ट. आणि इकडे देखील तुमच्या माध्यमातून यायला फारसा वेळ लागणार नाही. धावसंख्या 3 हिटचा फायदा मात्र फारसा उचलता आला नाही. धावसंख्या 25. ओमकार
एक षटकाराच्या सहाय्याने अगदी डॉट बॉल देखील ज्याच्या खात्यावर 2 आहेत अशा प्रकारे ह्या चेंडूवर 1 धाव, या 1 धावेने धावसंख्या 26. मिसफील होते, क्षेत्ररक्षक कव्हर करण्याच्या नादात थोडासा फंबल होतोय आणि त्याचा फायदा उठवतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये. बॅकअप साठी सूर्यकांत होते, त्यांना देखील हा चेंडू व्यवस्थितरित्या पकडता आलेला नाही. अगदी नो बॉल वाईड बॉलचा अगोदर आपण पाहिलात. खरं तर अर्शदीप शर्मा गेले T20 मालिकेमध्ये देखील अर्शदीपच्या कडून तब्बल 14 चेंडू टाकले गेले होते एका षटकामध्ये. अगदी चांगल्या प्रकारची माहिती. आणि आता मात्र पुन्हा एकदा ओमकारच्या बॅट्स मधून निघालेला हा येतोय एक. पंचांचे हात वर केले जातात, याचाच अर्थ हा येतोय एक. संगीत आपल्याला ऐकाव्यास मिळालं. झुकती है दुनिया मगर झुकाने वाला चाहिए. तसंच विजयासाठीची भूक असलेले, विजय मिळवायला अगदी तत्पर असलेले ही जोडी ओमकार आणि दीक्षित. दीक्षितनं स्वतः षटकाराने आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या सध्याची जर पाहिली तर संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावांचं विजय उद्दिष्ट. याचा अर्थ 10 धावा हव्यात. त्या 10 धावांमधील अगदी 6 धावांचा पल्ला या षटकारांशी पार केला जातोय आणि आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 4. विजयही होईल संघाचा. आणि हा षटकार तब्बल 5,000 रुपये ओमकारला देखील मिळवून जाईल. ओमकारसाठी हे सुवर्ण संधी असेल. बंटी पाटील रावे आणि 69 ग्रुप यांच्याकडून ओमकारसाठी 3 षटकारांसाठी 5,000 2 षटकार आलेले आहेत. तिसरा षटकार होतोय की नाही? 5,000 रुपयाचं बक्षीस आणि संघाचा विजय देखील. अभिनंदन ओमकार, अभिनंदन रावे टीम.